सोनी ही एक डॉक्टर होती. तिचा स्वतःचा खाजगी दवाखाना होता, जो ती स्वतः चालवत असे. दवाखान्यात अनेक मुले काम करायची, जे कंपाऊंडर म्हणून तिला मदत करायचे. पण सोनीमध्ये एक खूप मोठा दोष होता. ती एक विधवा होती आणि तिला तरुण मुलांची प्रचंड आवड होती. जो मुलगा तिच्या मर्जीनुसार काम करायचा आणि तिला पूर्णपणे समाधानी करायचा, त्यालाच ती स्वतःजवळ ठेवायची आणि जो करू शकत नव्हता, त्याला ती नोकरीवरून काढून टाकायची. तिच्याकडे कोणताही मुलगा जास्त दिवस काम करायला तयारच होत नव्हता. अगदी तयार झाला तर तिच्या या हरकती बघून मुलं फार दिवस टिकत नव्हती, कारण तिची शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कधी संपतच नव्हती. ती मुलांना जेव्हा आपल्या घरी घेऊन जायची तेव्हा त्यांच्यासोबत पूर्ण रात्र अत्याचारी वर्तन करायची. तिचे सौंदर्य इतके अप्रतिम होते आणि शरीराची ठेवण इतकी सुंदर होती की विचारूच नका. ती अत्यंत रूपवान महिला होती. अखेर सोनीला असाच एक मुलगा मिळतो आणि विशेष म्हणजे तो मुलगा अगदी या लेडी डॉक्टर सारखाच निघाला. म्हणजेच तो सुद्धा तितकाच कामुक आणि शौकीन निघाला. यानंतर जेव्हा सोनी त्याला पहिल्याच दिवशी आपल्या घरी घेऊन जाते, तेव्हा तिथं जे काही घडते ते तिच्या कल्पनेच्या पार होतं. कारण त्या मुलाने पहिल्याच दिवशी तिच्यासोबत असं काही केलं, ज्याची अपेक्षा आणि कल्पना सोनीने आयुष्यात कधी केलीच नव्हती, की तिला सुद्धा असा पुरुष मिळू शकतो. ही सत्य घटना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याची आहे. इथेच सोनी नावाची एक महिला राहत होती. सोनी विधवा होती आणि तिने स्वतःचा एक खाजगी दवाखाना उघडला होता. तिथे ती रुग्णांची काळजी घ्यायची, त्यांच्यावर उपचार करायची आणि त्यातूनच आपला उदरनिर्वाह चालवायची. तिला कोणतीही मुले नव्हती. पतीच्या निधनानंतर तिने एकटेच जगण्याचा विचार केला होता. तिला वाटायचं की आयुष्यात पतीकडून जे काही मिळवायचं होतं ते ती पैशाच्या बळावर देखील मिळवू शकते. पण सोनीमध्ये एक खूप वाईट गोष्ट होती. ती म्हणजे तिला तरुण मुलांची खूप आवड होती. तिला रोज एक नवीन मुलगा हवा असायचा आणि मुलगा असा हवा असायचा जो तिच्या मर्जीनुसार कामगिरी करेल आणि तिला पूर्णपणे खुश करेल. जो मुलगा तिच्या मर्जीनुसार काम करू शकत नसे त्याला ती कामावरून काढून टाकायची. तिच्यात एक वैशिष्ट्य होतं की ती बाहेरून मुले आणत असे, तर तिच्याकडे जे कंपाऊंडर म्हणून काम करायचे त्यांनाच ती रोज घरी घेऊन जायची आणि त्यांच्यासोबत हे सगळं करायची. जो मुलगा तिच्याकडे काम करायचा आणि तिच्या मर्जीनुसार रात्री तिची वैयक्तिक गरज पूर्ण करू शकत नसे, त्याला सोनी कामावरून काढून टाकायची आणि म्हणायची, तू काही कामाचा नाहीस, तुझ्याकडून काही सुद्धा होणार नाही. ती इतकी सुंदर होती की तिच्या शरीराचा प्रत्येक अवयव देवाने इतका सुरेख बनवला होता की जो कोणी तिचे सौंदर्य पाहायचा तो पाहतच राहायचा. कोणताही रुग्ण असो वा इतर कोणी जेव्हा तिने दवाखान्यात पाहिले की सर्वांची एकच कल्पना असायची, काश ही किती सुंदर आहे. हिच्यासोबत एक संधी मिळाली असती तर रात्र काय साजरी झाली असती. अगदी उपचारासाठी येणारे रुग्ण असा विचार करायचे. तिच्याकडे एक मुलगा काम करत होता. जेव्हा तो सोडून पळून गेला तेव्हा तिला वाटले की आता कोणी काम करायला येणारच नाही, कारण तिच्याकडून आधीच 20 ते 30 मुले काम सोडून पळून गेली होती. याच दरम्यान एक मुलगा तिच्याकडे आपला रिझ्यूम घेऊन येतो. तो मुलगा 12वी शिकत होता. त्याचं नाव दीपेंद्र होते. त्याचे वय सुमारे 20 वर्षांच्या आसपास असावे. तो अत्यंत गरीब घरातील मुलगा होता. त्याला 3 बहिणी होत्या आणि तो भावामध्ये सर्वात मोठा होता. वडील नव्हते आणि आई विधवा होती. त्यामुळे घरचा खर्च चालवण्याची जबाबदारी ही दीपेंद्रवरच आली होती. दीपेंद्र हा काम शोधून शोधून खूप थकला होता. त्याला कुठेच काम मिळत नव्हते. मग एक दिवस कोणीतरी त्याला या दवाखान्यात सांगितले की तिथे कंपाऊंडरची गरज आहे आणि सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे तिथे काम शिकवायला देखील मिळेल, ज्यामुळे भविष्यात स्वतःचा छोटा दवाखाना उघडता येईल व कुटुंब चांगल्या प्रकारे चालवता येईल. अशा आशेने दीपेंद्र एके दिवशी त्या दवाखान्यात मुलाखतीसाठी जातो. मुलाखतीसाठी सर्वात आधी सोनी त्याला आपल्या केबिनमध्ये बोलवते. बोलवल्यानंतर ती सर्वात आधी त्याला वरपासून खालपर्यंत पारखते, कारण तिचे मुख्य काम स्वतःची गरज भागवणे हेच होते, दवाखान्याचे काम करून घेणे नाही. ती पाहते की दीपेंद्र एक सुंदर आणि सदृढ तरुण होता. त्याचं वय 20 वर्षांच्या आसपास असावे. दीपेंद्र तिला आवडतो. ती त्याला थांबायला सांगते आणि त्याची मुलाखत घेते. ती विचारते, काय करतोस, किती शिकला आहेस? दीपेंद्र सांगतो की मॅडम, मी 12वीत आहे आणि सध्या अभ्यास करत आहे. तो आपल्या घरची सगळी परिस्थिती तिला सांगतो. सोनीच्या डोक्यात येतं की याला पैशांची अत्यंत गरज आहे आणि जर हा माझ्या कामात परफेक्ट निघाला तर याचे दिवस सुधारतील आणि माझी गरजसुद्धा पूर्ण होत राहील.
सोनी त्याला कामावर ठेवते. ती सांगते जास्त पगार मिळणार नाही, फक्त 10,000 रुपये मिळतील. मुलगा तयार होतो. मग ती एक अट घालते. माझी एक अट आहे, मी तुला माझ्याच घरी ठेवीन. तुला तुझ्या घरी जाण्याची गरज नाही. माझ्याकडे खाणे पिणे सगळं मिळेल. तू हवे तर माझ्या घरी राहून अभ्यास करू शकतोस, पण मी तुला तुझ्या घरी जाऊ देणार नाही. रात्री तुला घरी कोणतेही काम करायचे नाही, फक्त झोपायचे आहे, कारण माझ्या घरी कोणी नाही. दीपेंद्र विचार करतो की घरीही झोपायचे आहे आणि इथेही, तर काय हरकत आहे, आणि तो होकार देतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता दीपेंद्र कामावर पोहोचतो. सोनी बहुधा मॉडर्न आणि आकर्षक कपडे घालायची, जेणेकरून लोक तिच्याकडे आकर्षित व्हावे. दीपेंद्र कामाला लागतो. दिवसभर दवाखान्याचे काम चालते. रात्री 8 वाजता दवाखाना बंद झाल्यावर सोनी दीपेंद्रला तिची बॅग गाडीत ठेवायला सांगते. दीपेंद्र सामान गाडीच्या मागच्या सीटवर ठेवतो आणि तिथेच बसतो. सोनी त्याला पुढे येऊन बसायला सांगते. तो संकोचत पुढे येऊन बसतो. वाटेत एका दारूच्या दुकानापाशी सोनी गाडी थांबवते आणि दीपेंद्रला तिच्या आवडीची ब्रँडेड दारू आणायला सांगते. दीपेंद्र दारू घेऊन येतो. नंतर दोघे तिच्या आलिशान बंगल्यावर पोहोचतात. तो बंगला अगदी VIP महालासारखा होता. घरात कोणी सुद्धा नव्हतं. दीपेंद्र तो बंगला पाहून थक्क होतो आणि विचारतो, मॅडम तुमचे घर किती सुंदर आहे, आणि एवढ्या मोठ्या घरात तुम्ही एकट्याच कशा राहता? सोनी म्हणते, घर तर सुंदर आहेच, पण मी सुंदर नाही का? दीपेंद्र उत्तर देतो की मॅडम तुम्ही तर घरापेक्षाही जास्त सुंदर आहात. हे ऐकून सोनीला खूप छान वाटतं आणि रात्री 8:30च्या सुमारास सोनी त्याला सोफ्यावर बसायला सांगते आणि AC ऑन करते. ती आंघोळ करायला जाते. आंघोळ करून बाहेर आल्यावर तिने एक आकर्षक नाईट गाऊन घातलेला होता. ते पाहून दीपेंद्रच्या भावना अनावर होतात. तो विचार करतो की आज मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी मिळाली आहे. नोकरी राहावो अथवा जावो, पण मी यांना खुश करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. सोनी सोफ्यावर येऊन बसते आणि मुद्दाम दीपेंद्रला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. ती विचारते, काय झालं, काय पाहतो आहेस? दीपेंद्र घाबरतो. मग ती त्याला दारूचे पॅक बनवायला सांगते. दोघेही ड्रिंक करतात. थोड्या वेळात दारूची नशा चढू लागते. सोनी 3-4 पॅक एकत्र पिते आणि होम थिएटरवर गाणी लावून डान्स करू लागते. दीपेंद्रवर नशा चढू लागतो. सोनी त्याचा हात धरून त्याला डान्स करायला लावते. डान्स करता करता दोघे एकमेकांच्या जवळ येतात. सोनी अजून एक पॅक घेते आणि दोघेही बेधुंद होतात. त्यानंतर सोनी त्याला आपल्या बेडरूममध्ये घेऊन जाते आणि आतून दार लावून घेते. बेडरूममध्ये पोहोचता ती दीपेंद्रला कपडे काढायला सांगते. दीपेंद्र घाबरत विचारतो, मॅडम आज हे सगळं झाल्यावर तुम्ही मला नोकरीवरून काढून तर ते टाकणार नाही ना? तेव्हा सोनी म्हणते, बघ माझी एक अट आहे. जर तू माझ्या मर्जीनुसार काम केलंस, मला समाधानी ठेवलंस, तर तुझी नोकरी कायमची पक्की. तुला इतके पैसे मिळतील की तुझी गरिबीसुद्धा दूर होईल. माझ्या मागे पुढे कोणी नाही. मी पैशाचं काय करू? आणि तू काय पहिला मुलगा नाहीस. माझ्या आयुष्यात याआधी 20 ते 25 मुले आली आणि काम करून सोडून गेली. जो मला खुश ठेवू शकत नाही त्याला मी काढून टाकते. दीपेंद्र घाबरतो आणि म्हणतो, मॅडम मला आजचा वेळ द्या. आज जे काही होईल त्याने नाराज होऊ नका. उद्या मी अशी कामगिरी करेन की तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवाल. सोनी हसून तयार होते. त्या रात्री दोघांमध्ये संबंध प्रस्थापित होतात. दीपेंद्र आपली पूर्ण ताकद लावून तिला समाधानी करण्याचा प्रयत्न करतो. सुमारे 1-2 तासांच्या या खेळात सोनीला खूप छान वाटते. ती म्हणते, काहीही असो, तुझी कामगिरी चांगली आहे. दीपेंद्र विचारतो, मग माझी नोकरी पक्की ना? सोनी म्हणते, उद्याची कामगिरी बघून ठरवेन. पुढच्या दिवशी सकाळी दोघे दवाखान्यात जातात. संध्याकाळी 7 वाजता दवाखाना बंद होण्याच्या 1 तास आधी दीपेंद्र सोनीला 10 मिनिटाचा वेळ मागतो. तो बाहेर जाऊन एका मेडिकल स्टोअरमधून काही पॉवरच्या गोळ्या विकत घेतो. रात्री नेहमीप्रमाणे बंगल्यावर पोहोचल्यावर दोघे ड्रिंक करतात, पण आज दीपेंद्र ड्रिंक करत नाही. तो म्हणतो, आज तुम्हीच प्या, खुश करण्याची गॅरंटी माझी. दीपेंद्र चोरी छुपे त्या गोळ्या खाऊन घेतो. काही वेळात गोळ्यांचा परिणाम सुरू होतो आणि दीपेंद्र पूर्ण जोशमध्ये येतो. त्यानंतर दीपेंद्र सोनीला सांगतो, आज माझी अट आहे. मी जसं करेन तसं तुम्हाला मान्य करावं लागेल. आणि सोनीसुद्धा तयार होते. गोळ्यांच्या प्रभावामुळे दीपेंद्रमध्ये प्रचंड शक्ती आलेली असते. तो सोनीसोबत अत्यंत आक्रमक आणि तीव्रतेने संबंध ठेवू लागतो. सुमारे 1 तास दीपेंद्र थांबतच नाही. सोनी ACच्या खोलीत देखील घामाने पूर्णपणे भिजून जाते. ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण दीपेंद्र तिला सोडत नाही. दीपेंद्र आपली सगळी ताकद लावून तिला पूर्णपणे पाणी करतो.
खेळ संपल्यावर सोनी अंथरुणावर पार थकलेली असते. ते थकून विचारते, "अरे राक्षसा, तू आज काय खाऊन आला होतास? माझ्या आयुष्यात अनेक पुरुष आले, पण तुझ्यासारखा अनुभव मला कधीच मिळाला नाही. तू तर मला रडवलेच." दीपेंद्र हसून विचारतो की कशी वाटली माझी कामगिरी. सोनी त्याची पूर्णपणे दिवाणी होते. त्यानंतर हा सिलसिला रोज सुरू राहतो. सोनी त्याच्यावर प्रचंड खुश असते आणि त्याला खूप पैसे देखील देते. सुमारे 1 महिन्यात दीपेंद्रला सोनीबद्दल प्रेम वाटू लागते. एक दिवस तो तिला लग्नाची मागणी घालतो. सोनी विचार करते की माझ्या मागे पुढे कोणी नाही, हा मला इतका खुश ठेवतो तर लग्नाला काय हरकत आहे. आठवड्याभरानंतर सोनी त्याचा आधार कार्ड मागून घेते आणि कोर्टात जाऊन वकिलाला भेटते. दुसऱ्या दिवशी तो दवाखाना बंद ठेवून दीपेंद्रला कोर्टात घेऊन जाते आणि तिथे दोघे कोर्ट मॅरेज करतात. दीपेंद्रला खूप आनंद होतो, पण त्याला आईची भीती वाटते. सोनी लगेच बँकेत जाऊन 5 लाख रुपयाचा धनादेश कॅश काढते आणि दीपेंद्रला देते. "हे पैसे घेऊन जा आणि तुझ्या आईला दे. सांग की मॅडमने दिले आहे आणि आपल्या लग्नाबद्दल सांगून टाक." दीपेंद्र घरी जाऊन आईला 5 लाख रुपये देतो आणि सर्व हकीकत सांगतो. आधी आई भडकते, पण एवढी मोठी रक्कम पाहून आणि मुलाचे भविष्य सुधारलेले पाहून ती शांत होते. ती मुलाला सावध राहण्याचा सल्ला देते. त्यानंतर दीपेंद्र आणि सोनी पती पत्नी म्हणून एकत्र आनंदाने राहू लागतात. मित्रांनो, ही कथा सांगण्याचा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे नसून केवळ एक बोधकथा सादर करणे हा आहे. सुरक्षित राहा आणि स्वतःची काळजी घ्या. आणि या घटनेबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा.